नमस्कार. मुंबई 24च्या विशेष सत्रात आपले स्वागत आहे. मुंबई 24च्या स्टुडिओमध्ये अनेक राजकारणी, त्यात मग आमदार असतील, नामदार असतील, पुढारी असतील, इव्हन पत्रकार पण असतील, ते आपल्या स्टुडिओमध्ये येतात आणि आपल्याशी गप्पा मारत असतात. पण आज जे मुंबई 24च्या स्टुडिओमध्ये आले आहेत ते एक पत्रकार कसा असावा हे यांच्याकडे बघून आपण निश्चितच जाणून घेणार आहोत की पत्रकार कसा असावा. आपल्या स्टुडिओमध्ये आज आहेत किरण तारे. किरणजी नमस्कार. आपण गेले 12 वर्ष पत्रकारितेत आहात. आपण महाराष्ट्र टाइम्स, DNA, इंडिया टुडे, मिड डे आणि आता संडे गार्डियन म्हणून पत्रकारिता आपली निभवत आहात. हे सगळं करताना, एवढं 12 वर्षाच्या पत्रकारितेत आपण असताना पत्रकारांनी कसं वागावं आणि पत्रकार हा कसा असावा यावर जरा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही समजावून सांगा. विक्रांत, असं आहे की मी जेव्हा जर्नलिझममध्ये शिकत होतो ना, तेव्हा आमचे विभाग प्रमुख होते अरुण साधू. ते महाराष्ट्रातले एक अतिशय नामवंत, अतिशय ज्यांना आपण प्रतिष्ठित आणि रिस्पेक्टफुल पत्रकार म्हणून ओळखतो, साहित्यिक म्हणून ओळखतो, असे अरुण साधू आमचे विभाग प्रमुख होते. त्यांनी आम्हाला एक गोष्ट शिकवली आहे. ते म्हणले की तुम्ही सरकारला धारेवर धरा, सरकारवर तुटून पडा, पण सरकारकडून कुठली अपेक्षा करू नका. ज्या दिवशी सरकारकडून तुम्ही काही अपेक्षा कराल की त्यांनी मला काय घर द्यावं, त्यांनी मला काय फॅसिलिटीज द्याव्या, फुकटात प्रवास करू द्यावा किंवा आणखी काय काय ज्या काय फ्रीबीज असतात त्या द्याव्यात, ज्या दिवशी तुम्ही अपेक्षा कराल त्या दिवशी तुमच्यातला पत्रकार संपलेला असेल. तेव्हा तुम्ही पत्रकारिता करणार नाही, तर तेव्हा तुम्ही त्यांची भाडगिरी करायला लागेल सरकारची. ते आपल्याला करायचं नाही. त्या मुशीतनं आम्ही घडलेलो असल्यामुळे आम्ही या गोष्टींकडे कधी लक्षच दिलं नाही. आपली बातमी हेच आपलं दैवत आणि आपले वाचक, आपले प्रेक्षक हेच आपलं दैवत. यांना सर्वस्वी मानून पुढे चालत जायचं. जे चांगलं वाटेल त्याला चांगलं म्हणायचं, जे वाईट दिसेल त्याला वाईट म्हणायचं. चांगल्याला चांगलं म्हणताना घाबरायचं नाही आणि वाईटाला वाईट म्हणताना अजिबात घाबरायचं नाही. हा सगळा पॉईंट असल्यामुळे आम्ही पुढे चाललो होतो. पण किरणजी, असे पत्रकार आहेतच की जे वाईटाला वाईट म्हणतात आणि चांगल्याला चांगले म्हणतात. पण असे काही पत्रकार आहेत ज्यांच्याकडे 4-4 फ्लॅट्स पण आहेत 10-10% किंवा 5% जे गव्हर्नमेंटच्या कोट्यातनं मिळतात. पण तुमच्याकडे साधं राहण्यासाठी आज घर पण नाही, मला जे तुमची पर्सनल माहिती आहे. तर हे सगळं करताना तुम्हाला एखाद वेळा दुःख होत नाही का या पत्रकारांकडे बघून की अरे, म्हणजे मी पण यांच्याच बरोबर सुरुवात केली होती आणि आज ते कुठल्या कुठे आणि मी कुठल्या कुठे. आणि बातम्यांमध्ये तर तुम्ही अग्रेसर असतातच नेहमी, पण ह्या पत्रकारांबद्दल थोडंसं बघून एक मलाही चीड सारखी एका समाजालाही येत असते, पण त्या पुढाऱ्यांना आणि आमदारांनाही येते. आणि मग आपण बघतो की आपल्यावर एखादे खटले येतात, आपल्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप होत असतो. तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? नाही, मला त्यांचे काही चीड वाटत नाही किंवा त्यांचा मत्सर वाटत नाही, हेवा वाटत नाही, अजिबात काय वाटत नाही. मी ठरवून घेतलं आहे की मला रोज तासभर प्रवास करायचा आहे लोकलच्या गर्दीमध्ये धक्के खात. ते मी करणार. आणि एकदा जर मी गोष्ट ठरवली आहे की नाही, काय वाटेल ते झालं तरी चालेल, मला माझा प्रवास पूर्ण करायचा आहे, ते मी करणार आहे. आता कोणाकडे 4 फ्लॅट्स आहेत का 10 फ्लॅट्स आहेत, त्यांनी ते कसे मिळवलेत, कोणाच्या लागे बांधून मिळवले आणि कोणाची हाजारी करून मिळवले, त्यात काय आपल्याला जायचं नाही. ते मुंबई हायकोर्टामध्ये त्याची केस पण सुरू आहे. हायकोर्ट त्याच्यावर निकाल देणारच आहे काही दिवसामध्ये. आणि आपल्याला जर हायकोर्टाच्या वेबसाईटवर जाऊन बघितलं तर सगळ्या लोकांची नावं पण त्याच्यामध्ये आहेत. आमच्याकडे आहेत ती यादी. त्यामुळे त्यात मला काय त्याचं फारसं वाटत नाही. ते पुढे गेलेत किंवा मी मागे राहिलो किंवा असं काय. पुढे कशाच्या बाबतीत जावं हे ज्याने त्याने ठरवायचं आहे. म्हणजे त्यांनी उद्या मरीन ड्राईव्हला आणि मलबार हिलला बंगले बांधले तरी मला आनंदच वाटेल. ठीक आहे, तो त्यांचा पर्सनल मुद्दा आहे, मला त्यात काय. किरणजी, अलीकडे संडे गार्डियनमध्ये तुम्ही एक फारच मोठा गौप्यस्फोट केला होता. आपले जे चेक नाके असतात, RTOचे महाराष्ट्र बॉर्डर, एकूण 22 चेक नाके आहेत. त्यावर आपल्याला प्रत्येक जो चेक नाका आहे त्याचं वार्षिक उत्पन्न इन ब्राइब्स, म्हणजे जे रिश्वत म्हणून आपण म्हणतो, ते 1200 ते 1500 कोटी रुपयाचं असतं वर्षाचं. म्हणजे तब्बल महाराष्ट्र सरकारला दरवर्षी 22 चेक पॉइंटसाठी 25,000 कोटींचा तोटा होत आहे. हा तुम्ही गौप्यस्फोट तुमच्या आर्टिकलद्वारे केला होता. तर याबद्दल जर आमच्या प्रेक्षकांना सांगा की हा RTO जो डिपार्टमेंट आहे, जे सचिन अहिरांकडे आहे, वरळीतले जे आमचे आमदार आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे आणि हा सगळा प्रकार कसा थांबला पाहिजे? चेकपोस्ट हा खूप मोठा मुद्दा आहे. म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण ज्याला म्हणता येईल अशातला हा एक प्रकार आहे. माझ्या ओळखीचे काही कार्यकर्ते आहेत, एक संस्था चालवतात ठाण्यामध्ये, त्याचं नाव आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन सर्व्हिस काउन्सिल. या कन्झ्युमर प्रोटेक्शन सर्व्हिस काउन्सिलने महाराष्ट्रातले 2 चेकपोस्ट जे आहेत, एक आहे गुजरातच्या सीमेवरचं आछाड नावाचं आणि दुसरं आहे मध्य प्रदेशच्या सीमेवरचं हादाखेड नावाचं.
इथे जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं. तर त्यांनी त्यात काय शोधून काढलं की त्यात फॉर एक्झाम्पल ते सुरुवातीला जेव्हा हादाखेडला गेलेत मध्य प्रदेशाच्या सीमेवर, तेव्हा त्यांना असं दिसलं की रस्त्याच्या एका बाजूला मध्य प्रदेशची सीमा आहे, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची सीमा आहे. मध्य प्रदेशातनं जेव्हा ट्रक येतो तेव्हा तो ऑटोमॅटिकली एका वे ब्रिजवर जातो. तिथे त्याचं इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वजन केलं जातं. त्याच्यामध्ये जे काय सामान लोड केलेलं आहे त्याचं ॲक्च्युअल वजन आणि त्याच्या कागदपत्रामधलं वजन हे सारखं आहे का किंवा त्यात काही तफावत आहे का हे त्याच्यावर कॉम्प्युटराइज पद्धतीने नोंद केली जाते. वजन जर जास्त असेल कागदपत्रात दाखवल्यापेक्षा तर त्यांना ते ताबडतोब दंड करतात आणि पुढे जाऊ देतात. पण हाच ट्रक जेव्हा सीमा पार करून महाराष्ट्रामध्ये येतो तेव्हा तिथे कुठलेही वे ब्रिज नाही, कुठलीही कॉम्प्युटराइज सिस्टम नाही. ते एखादी चहाची टपरी असते अशा टपरीसारखं आपल्या तिथे चेकपोस्ट आहे. त्या चेकपोस्टवर त्या ड्रायव्हरने गाडी उभी करायची ड्रायव्हरच्या बाहेर. आतमध्ये जो कोणी ऑफिसर असेल त्याला 400 रुपये द्यायचे सरासरी. काही लोक 300 देतात, काही 400 देतात, काही 350 देतात. पर ट्रक 400 रुपये. पर ट्रक 400 रुपये. त्या अधिकाऱ्याला 400 रुपये द्यायचे आणि ट्रक घेऊन पुढे जायचं. ना त्यांच्या सामानाचं वजन केलं जात, ना तो सामान बरोबर आहे की नाही हे चेक केलं जात, ना त्यांना कुठल्या प्रकारचा दंड आकारला जात. काही होत नाही. तर या संघटनेच्या या लोकांनी जेव्हा त्या अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही त्यांचं वजन का करत नाही, तर त्यांनी दिलेलं उत्तर फार गमतीशीर होतं. ते म्हटले की आम्हाला त्या ट्रककडे बघून नजरेने कळतं की याच्यामध्ये वजन जास्त आहे किंवा कमी येते आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना दंड घेतो. पण त्यांनी जेव्हा विचारलं संघटनेच्या लोकांनी की आम्हाला किती लोकांकडनं तुम्ही असे दंड घेतलेत, आम्हाला जरा दाखवा, तर त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं, अजिबात नव्हतं. पण किरणजी, म्हणजे सॉरी तुम्हाला थांबवतो, पण मागच्या अधिवेशनात जेव्हा भुजबळ साहेबांना जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांना विचारलं होतं की रस्त्यांची जे एकंदर कंडिशन होते त्यावर भुजबळ साहेबांनीच अधिवेशनात सांगितलं होतं की ओव्हरसाइज जे ट्रक्स असतात ते जेव्हा आपल्या रोड्सवर येतात त्याच्यामुळे रस्त्यांची कंडिशन खराब होते. तर हे कदाचित एक अजून त्यातलाच प्रकार दिसतो मला हा. अच्छा, असो. दुसरा मुद्दा असा आहे की मी त्या आर्टिकल जेव्हा तुमचं वाचलं त्यात लिहिलेलं होतं की इथले जे अधिकारी आहेत, स्थानिक जे आरटीओ तिथे जे चेकपोस्टवर अधिकारी, ते गेले कित्येक वर्ष प्रमोशनच घेत नाहीयेत. हे कितपत खरं आहे? म्हणजे मुळात झालं कसं माहिती, या संघटनेच्या लोकांना जेव्हा कळलं की महाराष्ट्रातले 21 आरटीओ अधिकारी असे आहेत ज्यांनी प्रमोशन नाकारलेलं आहे आणि त्यांना जेव्हा प्रमोशन नाकारलं ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी त्याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला की प्रमोशन नाकारतायत, बढती नाकारतायत, चांगला पगार नाकारतायत, ही माणसं कोण आहेत आणि ते पगार आणि चांगली बढती का नाकारतायत म्हणून त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना कळलं की पगार म्हणजे त्यांच्यासाठी पीनट्स आहेत, काहीच नाही. पगारापेक्षा कैक पटीने उत्पन्न जर या ठिकाणी मिळत असेल आरटीओ चेकपोस्टच्या माध्यमातून तर ते प्रमोशन घेऊन ऑफिसमध्ये बसून ॲडमिनिस्ट्रेशन करण्याच्या भानगडीत कोणीच पडणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी ते स्टिंग ऑपरेशन करायला सुरुवात केली. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मध्य प्रदेशाच्या सीमेवरून महाराष्ट्रामध्ये रोज 7,000 वाहनं येतात. 7,000 गुणिले 400 हा तुम्ही हिशोब करा. आणि हाच प्रकार आछाड म्हणून जे सीमा आहे, सीमेवरचं पोस्ट आहे गुजरातच्या सीमेवरचं, तिथे रोज सरासरी 15,000 वाहनं येतात. याचा हिशोब करा. आणि असे महाराष्ट्रामध्ये 22 चेकपोस्ट आहेत. या सगळ्यांचा हिशोब जर केला तर गेल्या दशकभरामध्ये 25,000 कोटी रुपये जे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत जमा व्हायला हवे होते ते या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात गेलेले आहेत. किरणजी, तुम्ही एवढी सगळ्या ह्या ब्रेकिंग स्टोरीज करतात, तुमचंही मन कुठे ना कुठे दुखत असेल. पण तुम्ही ॲज अ रिस्पॉन्सिबल जर्नलिस्ट म्हणून जे आता मंत्री आहेत, सचिन भाऊ आहिर ट्रान्सपोर्टचे आपले जे राज्यमंत्री आहेत, किंवा आधी गुलाबराव देवकरच होते जे आता जेलमध्ये आहेत, पण त्यांना तुम्हाला वाटत नाही का सचिन अहिरांकडे हा एक मुद्दा आपण लावून धरला पाहिजे आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना, निर्लज्ज अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे? मला वाटतं सचिन अहिरांना या गोष्टीची माहिती आहे. त्यांनी काही कारवाई केली आहे किंवा नाही याची मला अजून काही कल्पना नाही. पण या सगळ्या अधिकाऱ्यांची नावं, त्यांचं डेझिग्नेशन, ते कुठल्या पोस्टवर आहेत, कुठल्या चेकपोस्टवर आहेत, किती वर्षापासून आहेत, ही सगळी माहिती महाराष्ट्र सरकारकडे संबंधित मंत्र्यांकडे आहे. त्यांनी त्यावर अपेक्षा करावी, त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी एवढीच आमची अपेक्षा आहे. आमचं काम आहे ही माहिती आपल्यासारख्या लोकांपुढे आणणं, जनतेपुढे आणणं, पण कारवाई करणं हे सरकारच्या हातात आहे. तसेच वेगवेगळे गौप्यस्फोट किरण तारेंनी आपल्या द संडे गार्डियनमध्ये केलेले आहेत. वेळ झाली इथे का ब्रेकची. पाहत राहा मुंबई 24.
realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. ब्रेक नंतर मुंबई 24च्या विशेष सत्रात आपले स्वागत. चर्चा सुरू आहे किरण तारेंची. पत्रकार किरण तारे. किरणजी, मला तुमचं जे लेख वाचत असतो सारखे फेसबुकवर, त्यात एक अजून लेख जो मला दिसला आणि मला खूप आवडला, तो म्हणजे तुमचा तो उद्धवजींवर. उद्धवजी मातोश्री सोडून जाणार या विषयावर तुम्ही फार अप्रतिम लेख संडे गार्डियन मध्ये लिहिलेला आहे. त्याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा की उद्धवजी आणि जयदेव यांच्या वादात काय नेमकं होणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जयदेव आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये बाळासाहेबांच्या संपत्तीवरून वाद सुरू आहेत. मातोश्री निवासस्थान जे आहे त्याच्यामधलं कोणाला काय हिस्सा मिळावा याच्यावरून दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद आहेत आणि ते आता प्रगट कोर्टात पण गेलेला आहे. त्यात जयदेवचं म्हणणं असं आहे की बाळासाहेबांनी मला काहीच दिलं नाही, मी उद्धवपेक्षा मोठा आहे, पण मला अजिबात काही न देता सगळं उद्धवला कसं दिलं याच्याबद्दल त्यांचा आक्षेप आहे. आणि उद्धवचं म्हणणं आणि उद्धवने जे जे इच्छापत्र मृत्यूपत्र कोर्टामध्ये सादर केलं आहे त्याच्यानुसार बाळासाहेबांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या आजारपणामध्ये उद्धवने त्यांची सगळी काळजी घेतली. पक्ष ते चालवत आहेत, कुटुंब ते चालवत आहेत, बाळासाहेबांची काळजी त्यांनी घेतली, म्हणून त्यांना स्वाभाविकपणाने जास्त माप दिलेलं आहे, झुकतं माप दिलेलं आहे. आता याच्यामध्ये माझी माहिती अशी आहे की उद्धव ठाकरेंनी त्यांच्या एका खास माणसाला सांगून दादर आणि माहीम या 2 भागांमध्ये त्यांच्यासाठी घर शोधायला सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी मला दिसतात. एक म्हणजे मातोश्रीवरचा दावा उद्धव सोडतील इन द सेन्स ते तिकडे राहणार नाहीत, कदाचित लिगली पंचशिंदेच्या ताब्यात राहील. आदित्य आणि तेजसची व्यवस्था म्हणून ते दुसरा आणि तिसरा मधला त्यांच्या ताब्यात ठेवतील, पण तिकडे राहणार नाहीत. ते बाहेर पडतील तिथनं आणि ते म्हणतील बघा माझ्या भावंडांचा माझ्या ह्याच्यावर आक्षेप होता, बाळासाहेबांच्या कुठल्याही संपत्तीचं मला विभाजन करायचं नाही, बाळासाहेबांच्या नावाला बट्टा लागेल असं मला काहीही करायचं नाही, म्हणून मी इथनं बाहेर पडतोय. आमची ही जी कौटुंबिक संपत्ती आहे ती तशीच राहावी, आमचं कुटुंब एक आहे असा मेसेज देण्याचा ते प्रयत्न नक्कीच करते. आणि माझी माहिती अतिशय पक्की आहे, त्यांना दादर आणि माहीम या 2 ठिकाणी त्यांनी घर शोधायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांना कुठलाही स्वतंत्र बंगला नको आहे, आता जसं मातोश्रीमध्ये आहे तसा त्यांना बंगला नको आहे. त्यांना एका उत्तुंग इमारतीमध्ये संपूर्ण मजला हवा आहे, इथे त्यांचं वैयक्तिक ऑफिस असू शकेल, घर असू शकेल आणि तिथे बसून ते पक्षाचं काम सुद्धा चालवू शकतील आणि त्यांना ते सेना भवनपासून जवळ पण असू शकेल. पण किरणजी, तुम्हाला वाटत नाही का ही एक वोटर्सला अट्रॅक्ट करण्याची स्ट्रॅटेजी आहे, एक इमोशनल गेम आहे उद्धवजींचा? इमोशनल तर नक्कीच आहे. म्हणजे मला असं वाटतं की त्या सगळ्या कोर्टाच्या प्रकरणामध्ये ते स्वतः देखील अतिशय व्यथित झालेले आहेत. नकोच हे सगळं प्रकरण, कशाला प्रॉपर्टीचे वाद पाहिजे, त्यापेक्षा मी दुसरीकडे राहायला जाईल. म्हणजे उद्धवजींचा स्वभाव बघता ते असं करू शकतात. आणि त्यात खरं म्हणजे वैयक्तिक आणि कौटुंबिक वादापेक्षाही मतदारांना, शिवसेनेला मानणाऱ्यांना आणि शिवसेनेबद्दल सहानुभूती असणाऱ्यांना ते जास्त अपील होईल. वळूया राज ठाकरेंकडे. अजून एक तुमची स्टोरी संडे गार्डियन मधली. राज ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही लिहिलं होतं की मनसे आता लोकसभा लढवण्याच्या मूड मध्ये नाही आहे. हा फार मोठा एक स्टोरी आहे. हे कितपत खरं आहे? तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही, किंवा असं तुम्हाला कोणत्या माणसांनी कन्फर्म केलं की हे खरं आहे का? तर मी मनसे स्थापन झाली तेव्हापासून मनसे कव्हर करतोय, त्यामुळे त्या पक्षामध्ये माझे काही चांगले सोर्सेस आहेत जे आतली माहिती मला सांगतात. त्यांचं म्हणणं असं आहे की लोकसभा निवडणूक लढवायची असेल किंवा किंबहुना कुठलीही निवडणूक लढवायची असेल तर त्याची पूर्वतयारी केली जाते. आणि राज ठाकरेंसारखा माणूस ज्याला इव्हेंट मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने जमतं, खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा करिश्मा लोकांमध्ये आहे, त्यांनी गेल्या 6 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये कुठलीही तयारी केलेली नाही, कुठलाही प्रोग्राम त्यांनी आपल्या पक्षाला, आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला नाही. त्यांचा मूड असा आहे की त्यांची पक्षाची जी संघटना आहे ती फार खिळखिळी झालेली आहे.
म्हणजे स्वतः राज ठाकरे परवा पुण्याच्या बैठकीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणाले की तुम्ही सगळे लोक दुकानदारी करतात, ती दुकानदारी बंद करा आणि पक्षाचं काम करा. ही सांगायची वेळ त्यांना जेव्हा येते तेव्हा त्यांच्या संघटनेची अवस्था काय झाली असेल याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. तर अशा खिळखिळ्या झालेल्या संघटनेमध्ये आपण लोकसभेला सामोरं जायचं आणि लोकसभेत जर मागच्यासारखं यश मिळालं नाही, ते मनसे समजा तोंडावर आपटली तर त्याचे परिणाम त्यांना विधानसभेला भोगावे लागतील. त्यापेक्षा मला ज्या कार्यकर्त्याने सांगितलं, ज्या नेत्याने मला सांगितलं, त्यांच्या शब्दात मी तुम्हाला सांगतो. त्यांनी मला सांगितलं की आम्ही आमची झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवणार आहोत. यात सगळं आलं. म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची खूप मोठी आज तुम्ही आम्हाला स्टोरी दिलेली आहे. आम्ही याच्यावर निश्चितच फॉलोअप करणार आहोत. वेळ झाली पुन्हा एका ब्रेकची. पाहत राहा मुंबई 24. Spiker Deers for men and women. अग्नि, यह अग्नि तब पवित्र मानी जाती है जब दो लोग इसके साथ फेरे लेते हैं, लेकिन अगर वही आग उनके घर को तबाह करे तो ऐसे में इस आग की चिंगारी को भड़कने से रोकना जरूरी हो जाता है. फ्लेम आउट नाउ, जो आपको और आपके अपनों को किसी भी तरह की छोटी मोटी या बड़ी आग के धमाके से महफूज रखेगा. ये फोम बेस्ड एरोसोल कैन उठाने में हल्का है. किचन में काम करते वक्त या ऑफिस में या कहीं और आग कभी भी कहीं भी लग सकती है. बस फ्लेम आउट नाउ अपने पास रखिए और तुरंत आग पर काबू पाइए. उस दिन मैं ऑफिस में बैठा काम कर रहा था. अचानक से मुझे कुछ जलने की बदबू सी आने लगी और मैंने देखा कि इलेक्ट्रिक स्विच में से चिंगारी निकल रही है, जिसकी वजह से ये आग भड़क उठी थी. तभी मेरी नजर फ्लेम आउट नाउ पर गई. मैंने टाइम वेस्ट ना करते हुए इसकी मदद से आग को बुझाया. ये हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर आपकी, आपके अपनों की और आपकी संपत्ति सबकी सुरक्षा करेगा. फोम बेस्ड इस एक्सटिंग्विशर को मेंटेनेंस की भी जरूरत नहीं है. बस आग लगने पर इसका कैप या सील उतारें, आग से थोड़ी दूर पर खड़े हो जाइए और इसको डायरेक्टली आग की लपटों पर छिड़क दें जब तक कि आग पूरी तरह से बुझ नहीं जाती. इसके बाद अपने नजदीकी लोकल इमरजेंसी नंबर पर कॉल करना ना भूलें. फ्लेम आउट नाउ पैक में आपको मिलते हैं 1+1 हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर, जिसकी कीमत है मात्र. ऑर्डर करने के लिए डायल करें हमारे दिए गए नंबरों पर, लॉग इन करें globusmall.com पर. फ्लेम आउट नाउ, अपना सुरक्षा कवच. ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत. चर्चा सुरू आहे पत्रकार किरण तारेंची. किरणजी, हे आपण सगळे गौप्यस्फोट आम्हाला समजावून सांगितले. मन आमचं पूर्ण हे झालेलं आहे. म्हणजे आम्हाला अजून त्याच्यावर विश्वास बसत नाहीये तुम्ही ज्या काही काही गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहात. एनिवेज, किरणजी, आता महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा 2014 म्हणजे या वर्षी लागणार आहेत. एकंदर तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या पक्षांचं समीकरण कसे बदलतील का? युती राहील का? महायुती राहील का? की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच आपल्या परत महाराष्ट्रात येईल? तुम्हाला काय वाटतं? सध्याच्या परिस्थितीमध्ये असं दिसतंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची परिस्थिती काही फार चांगली नाही. अच्छा. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने आहे त्याच्यापेक्षा निम्मे जागा मिळतील, म्हणजे 8 पेक्षा त्यांना निम्मे जागा मिळतील, आणि काँग्रेस डबल डिजिटमध्ये गेली म्हणजे 10 सीट मिळाल्या तरी भरून पावलं असं त्यांना वाटायला लागेल. एवढी वाईट परिस्थिती त्यांची सध्या आहे. महायुतीचा परिणाम नक्कीच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणवेल यावेळेला, कारण राजू शेट्टी आणि त्यांचं सगळं केडर याच्यासोबत आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी होती की सेना आणि भाजपपेक्षा राजू शेट्टींची संघटना तिथे विरोधी पक्ष म्हणून जास्त अग्रेसिव्हली काम करत होते. आता त्यांची शक्ती जर यांना येऊन मिळाली तर नक्कीच त्याचा परिणाम होणार. त्याचा सगळ्यात मोठा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसला बसेल. आणि उदयनराजे भोसले पण आहेत. उदयनराजे भोसले आहेत, पण ते स्वतः त्यांचं स्वतंत्र संस्थान आहे, त्यांचा पक्षाशी तसा काही संबंध नाही.
म्हणजे मागच्या वेळेला आपल्याला आठवत असेल की निवडून आल्यानंतर त्यांनी पहिली रिॲक्शन जेव्हा प्रेसला दिली होती तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य हे होतं, पक्ष गेला खड्ड्यात, मी माझं स्वतः निवडून आलेलो आहे. करेक्ट. हीच परिस्थिती यावेळेस राहणार. ते उदयनराजे आहेत म्हणून ते कदाचित निवडून येऊ शकतात. त्यांचा पक्षाला काय म्हणजे त्यांचं पक्षाचं बॅकिंग असलं पाहिजे असं काय बंधनकारक नाही. त्यांची स्वतः जोरावर येते. विदर्भामध्ये भाजप पूर्वी पण चांगलं होतं, आता पण त्यांची परिस्थिती चांगली आहे. मराठवाड्यामध्ये शिवसेना चांगली आहे, चांगलं त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या माहितीतले शिवसेनेचे खासदार असे आहेत की ज्यांनी उद्धव ठाकरेंना भेटून सांगितलं होतं आता मला लोकसभा लढवायची नाही, कारण माझं काही खरं नाही, मी हरणार आहे. पण नरेंद्र मोदींचं नाव पंतप्रधान पदासाठी जाहीर झालं आणि एक खासदार उठून पहिल्या गाडी पकडून मुंबईत आलेत आणि त्यांनी उद्धवांना सांगितलं की आता मला लोकसभा लढवायची आहे, कारण मोदी पंतप्रधान होणार असतील तर मला मतं मिळतील आणि त्या लाटेमध्ये मी निवडून घेईन. हे मराठवाड्यामध्ये चित्र दिसतंय. त्यामुळे आणि मुंबईचा विचार केला तर एक जागा जर सोडली तर बाकी 5ही जागांमध्ये सेना भाजप स्ट्रॉंग दिसत आहे आजच्या घडीला तरी. आणखी दोन कोणतं स्ट्रॉंग वाटतं तुम्हाला मुंबईत? मुंबईमध्ये प्रिया दत्त यांची जी कॉन्स्टिट्युन्सी आहे मुंबई नॉर्थ सेंट्रल, उत्तर मध्य मुंबई, तिथे प्रिया दत्त यांना पारंपरिक मतं असल्यामुळे तिथे काय आहे की 24% मतदार जे आहेत ते अल्पसंख्याक आहेत. तिथले 16% मुस्लिम आणि उर्वरित जे आहेत ते कॅथलिक आहेत. हा वर्ग कधीही भाजपला मतदान करत नाही. त्यामुळे तिथे भाजप किंवा शिवसेना हे दोघं तसे कमकुवत आहेत. यावेळेला भाजपने असा प्रयत्न चालवलाय की तिकडनं नाना पाटेकरांना उतरवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. नाना पाटेकर अजून तयार नाहीत, पण जर नाना पाटेकर भाजपच्या तिकीटावर लढायला तयार झालेत आणि समाजवादी पक्षाकडून अबू आझमी जर तिकडे उतरलेत तर मात्र ही लढत इंटरेस्टिंग होऊ शकते. तुम्ही अजून एक गौप्यस्फोट केलात की भाजपनी नाना पाटेकरांना अप्रोच केलं आहे. असो, हे झालं लोकसभेचं समीकरण. आता वळूया थोडंसं विधानसभेच्या निवडणुकींकडे. विधानसभेत तुम्हाला काय वाटतं? कारण पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेसनी आणि काँग्रेसनी जे पोटनिवडणुका आपण बघितल्यात, त्या मग सांगलीच्या असो, धुळ्याच्या असो, वेगवेगळ्या नगरपालिका निवडणुका असो, त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच अग्रेसर राहिलेली आहे. भाजप आणि शिवसेना हवं तेवढं मतं मिळाली नाहीत. तर मोदी वेव महाराष्ट्रात गाजेल का? मोदी जर पंतप्रधान झालेत ना दिल्लीमध्ये तर नक्कीच त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेत बघायला मिळेल. अच्छा. म्हणजे मोदी पंतप्रधान झालेत आणि भाजपची समजा सत्ता आली तर कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युतीच राहणार नाही. अच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसची काडीमोड घेऊन एनडीएमध्ये पण जाऊ शकेल. ज्याचे संकेत आपल्याला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिलेले आहेत. कदाचित असं असू शकेल की ते थेट एनडीएमध्ये जाणार नाहीत. अच्छा. कुठला तरी बाहेरून फ्रंट तयार करतील. जसं भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की आम्हाला महाराष्ट्र लोकशाही आघाडी स्थापन करायची. अशी महाराष्ट्र लोकशाही आघाडी जर भविष्यामध्ये स्थापन झाली तर जर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा हिस्सा असू शकेल असा माझा अंदाज आहे. पण हे केव्हा होईल? मोदी प्राईम मिनिस्टर होतील, मोदी पंतप्रधान होतील तेव्हाच. समजा दिल्लीमध्ये तिसऱ्या आघाडीचं सरकार आलं आणि त्याला काँग्रेसने पाठिंबा दिला तर मग मात्र राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर जाणार नाही. अच्छा. ते आहे ती युती कंटिन्यू. पण त्यांना ते यश मिळेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना, कारण ते आज खूप प्रकरणांमध्ये अडकलेले आहेत. मग सुनील तटकरे असो, छगनराव भुजबळ असतील किंवा अजितदादा स्वतः असतील, हे खूप प्रकरणामध्ये आहेत. तर त्यांना लोक मतदान देतील का? हा निर्णय ऍक्च्युली लोकांनी घ्यायचा आहे. म्हणजे विरोधकांनी त्यांच्यावर जर मोठ्या प्रमाणावर रान उठवलं आहे, कोर्टात केसेस सुरू आहेत, त्यांची जनमानसातली प्रतिमा अतिशय वाईट झालेली आहे. पण याचा परिणाम काय होईल? म्हणजे हा विचार लोकांनी करायचा की मी असे आरोप असलेल्या नेत्यांना निवडून द्यायचं आहे किंवा नाही द्यायचं आहे. लोकांना 15 वर्ष सत्तेत असणारे लोक परत हवी आहेत की नाही हवी आहेत की नको आहेत, हा विचार शेवटी लोकांनी करायचा. त्याला आत्ताच काय त्याबद्दल सांगता येणार नाही, पण लोकसभेचे निकाल जसे जसे येतील त्याप्रमाणे विधानसभेतली गणितं नक्कीच बदलत जाणार. किरणजी, अजून एक वाद आपल्या समोर येतो पक्षांमधला, तो आहे जागा वाटपांबद्दल. मग ती लोकसभा असो, विधानसभा असो, हा वाद नेमका कुठे थांबेलो? म्हणजे हे आपण एक पक्ष सरकार अजून बघितलेलंच नाही. बरेच वर्ष झाले भारतातही बघितलं नाही, म्हणजे दिल्लीमध्ये, सेंटरमध्ये, स्टेटमध्ये आपण खूप वर्ष झाले बघितलेलं नाही. तर हे वाद एक्झॅक्टली कधी मिटतील आणि कोणी समंजसाने भूमिका घेणारे पक्ष पण आपण बघत नाहीयेत. तर यावरचा एकंदर तोडगा काय? नाही, आघाडीचं राजकारण आणखी पुढची 15-20 वर्ष तरी सुरू राहणार.
जोवर कुठल्याही एका पक्षाला सत्ता मिळत नाही तोवर आघाडी करणं हे त्यांना बंधनकारक आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर असा कुठलाही पक्ष नाही जो स्वबळावर सरकार स्थापन करू शकतो. राष्ट्रीय पक्ष असलेले काँग्रेस, भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे तिघही पक्ष स्वबळावर 144 आमदार निवडून आणू शकत नाहीत. आणि प्रादेशिक पक्ष जे आहेत शिवसेना आणि मनसे किंवा इतर तिसऱ्या आघाडीतले जे पक्ष आहेत ते सुद्धा 144 गाठू शकत नाहीत. 144 सोडा कुठलाही पक्ष स्वबळावर 100 सुद्धा गाठू शकत नाही. कारण आपल्याकडे मतं विभागलेली आहेत. 5 पक्ष आहेत, प्रत्येक पक्षाचे आपले मतदार आहेत, प्रत्येक पक्षाचा बेस आहे, त्यात ती मतं विभागलेली आहेत. जोवर ध्रुवीकरण होत नाही मतांचं किंवा एकास एक अशी लढत जेव्हा होत नाही, म्हणजे काँग्रेस किंवा भाजप किंवा शिवसेना किंवा मनसे जसं तामिळनाडूमध्ये होतं द्रमुक किंवा अण्णा द्रमुक, अशी लढत जोवर होत नाही तोवर कुठल्याही एका पक्षाचं सरकार येणं हे अशक्य आहे. किरणजी, तुमच्या 12 वर्षाच्या पत्रकार कारकिर्दीत तुम्ही अनेक उतार चढाव राजकारणातले बघितले असाल, पण तुम्हाला या 12 वर्षात एखादा नेता तर आवडला असेल किंवा त्याचे प्रिन्सिपल्स आवडले असतील, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. तर तुम्हाला आवडणारे नेते कोणते? म्हणजे कारण आम्ही तुम्हाला बघतो, तुम्ही आमच्यासाठी म्हणजे जे आमच्यासारखे यंग पत्रकार त्यांच्यासाठी आयडल आहात, तर आम्हाला तुम्ही कोणाला प्रेम करतात हे आम्हाला जरा सांगता का? मला वाटतं माझी जी आवड आहे किंवा माझा आवडता नेता जो आहे तो महाराष्ट्रातल्या अनेकांचा असेल, बाळासाहेब ठाकरे. त्यांचा एवढा मोठा नेता कोणीच झाला नाही. नेता एवढ्यासाठी की ते कधी विरोधी पक्षात राहिले, 5 वर्ष जर सत्तेची सोडली तर त्यांनी कधी सत्ता उपभोगली नाही. पण तरी विरोधी पक्षात असून देखील त्यांच्या शब्दाला जो मान होता, त्यांना वैयक्तिकरित्या जो मान होता, वडीलधारा म्हणून, आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून आणि दरारा होता, तो मला वाटत नाही महाराष्ट्रातल्या इतर कुठल्या नेत्याकडे असेल. बाकी नेते आहेत, सत्तेमध्ये आहेत, खूप मोठे आहेत, राष्ट्रीय पातळीवर त्यांनी चांगलं कर्तृत्व गाजवलं आहे. पण बाळासाहेबांबद्दल लोकांना जे ममत्व वाटायचं ना, फक्त शिवसैनिकांना नव्हे, सामान्य महाराष्ट्रातल्या माणसाला जे वाटायचं नाही, बाळासाहेब ठाकरेंचे विचार मला पटत नाहीत, त्यांचं अतिरेकी भूमिका असेल कदाचित, पण माणूस मात्र चांगला आहे, याच्याबद्दल काहीतरी माझ्या मनात काहीतरी वाटणार आहे, असे मी अनेक लोक बघितले. शिवसेनेशी त्यांचं अजिबात सहानुभूती नाही, शिवसेनेला त्यांनी आयुष्यात कधी मत दिलेलं नाही, कायम सेनेच्या विरोधात भूमिका घेतली, पण तरी देखील त्यांनी बाळासाहेबांवर प्रेम केलं. कारण त्या माणसामध्ये ते गुण होते, गुणग्राहकता त्यांच्यामध्ये होती. म्हणजे मला तर एवढं माहिती आहे की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची जर नेमणूक करायची असेल तर बाळासाहेब तिथल्या मुंबईतल्या किंवा जिल्ह्याच्या लेवलच्या DCP लेवलच्या पोलीस अधिकाऱ्याला थेट फोन करायचे आणि विचारायचे की हा माणूस आहे, त्याला मी माझ्या संघटनेमध्ये एखादं पद देऊ इच्छितो, त्याचा रेकॉर्ड काय मला सांगा. आणि तो पोलीस ऑफिसर बाळासाहेबांना प्रामाणिकपणाने सांगायचा की हा माणूस चांगला आहे किंवा नाही आहे. एवढा बाळासाहेबांचा संपर्क होता. हा संपर्क इतर नेत्यांचा नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही, आहे, पण ते लोक असं करतात का आणि त्यांना खरोखर खरा फीडबॅक मिळतो का, हा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही आज शिवसेना एवढी जवळून बघितलेत किंवा मनसे पण तुम्ही सुरुवातीपासून फॉलो करत आलात, त्यांच्याबद्दल आपली बीट तुम्ही मनसेची नेहमी ठेवलेली होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या राजकारणामध्ये बाळासाहेबांची छवी कोणामध्ये अधिक तुम्हाला दिसते आणि का? तसं पाहिलं ना तर बाळासाहेबांची पर्सनॅलिटी हे दोघांमध्ये स्प्लिट झालेली आहे. राज ठाकरेंकडे बाळासाहेबांचं वक्तृत्व, त्यांचा करिश्मा, समोरच्यावर मोहिनी घालण्याची त्यांची पद्धत, हे सगळं बाळासाहेबांचे गुण त्याच्यामध्ये आहेत. पण बाळासाहेबांकडे करडी शिस्त होती, बाळासाहेबांकडे ॲडमिनिस्ट्रेशन स्किल होतं, ऑफिस कसं चालवावं, पक्ष कसा चालवावा याचं त्यांना गणित पुरेपूर माहिती होतं. ते सगळे गुण उद्धवकडे आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे हे बरीच सभा गाजवू शकत नसतील, पण त्यांचं बॅकरूम जे आहे ना ते अतिशय सॉलिड आहे. म्हणजे तर आपण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचा अनुभव घेतला असेल की त्यांनी शाखा स्तरावर ज्या पद्धतीने संघटना बांधली त्याला तोड नाही, आणि ती संघटना बांधल्यामुळेच ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना जिंकू शकली. राज ठाकरेंकडे हा शाखा स्तरावर जाण्याचा गुण अजून आलेला नाही. राज ठाकरे एखादी सभा गाजवतात आणि लोक त्यांच्याकडे आकृष्ट होतात. उद्धवचं वेगळं आहे, उद्धव हे ग्रासरूटवर जाऊन मग लोकांना जोडण्याचा प्रयत्न करतात. ते सभा गाजवू शकत नाहीत, पण त्याचा व्यक्तिगत संपर्क जो आहे तो शाखा स्तरावर आहे. तो गेल्या काही दिवसामध्ये आपण बघतो की अनेक लोकांच्या तक्रारी आहेत, भेटत नाहीत वगैरे 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 सगळं, पण त्यांना आपल्या शाखेतला माणूस काय करतोय याची माहिती असते. भले त्याला ते भेटणार नाहीत किंवा ते भेटणं टाळतील, त्याची कारणं अनेक असू शकतात.
त्यांना तळतील, पण त्यांचा संपर्क आहे. राज ठाकरेंबद्दल मला असं छातीटूकपणे सांगता येत नाही की त्यांना आपला शाखाध्यक्ष काय करतोय किंवा आपला विभागाध्यक्ष नक्की काय करतोय याची माहिती त्यांना असेलच असं मला सांगता येत नाही. मंत्री सचिन अहिरांनी आपल्या डिपार्टमेंटमध्ये लक्ष ठेवावं. नाना पाटेकर भाजप पक्ष नाना पाटेकरांकडे अप्रोच झालाय लोकसभेसाठी. राज ठाकरे लोकसभा लढवण्याच्या मूडमध्ये नाहीयेत, असे काही गौप्यस्फोट आज किरण तारेंनी आपल्या मुंबई 24 चॅनलवर केलेले आहेत. यावर आपण नक्कीच पाठपुरावा जरूर करणार आहोत. किरणजी, आज आपण आम्हाला एवढा वेळ दिलात, आमच्या स्टुडिओमध्ये आलात, त्यावेळी आपला धन्यवाद. प्रेक्षक बघत राहा मुंबई 24.